मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलेला आहे, तर हाय टाईडचा इशाराही देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणानं आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूयात। मी सध्या गेटवे ऑफ इंडियावरती आणि गेटवे ऑफ इंडियामध्ये आजची परिस्थिती काय आपण बघू शकता की समुद्राला कशा पद्धतीने उधाण आलेलं आहे। आणि हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होतं की दुपारी बरोबर 1:57 ही भरतीची वेळ दिलेली आहे आणि त्यावेळी ह्या भरतीच्या वेळी तब्बल 4.40 मीटरच्या या लाटा उसळणार असं देखील हवामान खात्याने म्हटलं होतं। त्यामुळे ह्या संपूर्ण गेटवे ऑफ इंडियाची जर परिस्थिती बघितलं तर ह्या गेटवे ऑफ इंडियाची संपूर्ण ताबा पोलिसांनी घेतलेला आहे। पोलिसांनी आता या ठिकाणी इथे जे पर्यटक आलेले आहेत त्या पर्यटकांना मात्र त्यांनी आता इथून बाजूला व्हायला सांगितलेलं आहे। कोणालाही समुद्राच्या म्हणजे चौपाटीजवळ पर्यटकांना येऊन देत नाही आहे। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी मुंबई ज्यावेळी पाण्याखाली जाते किंवा मुंबईमध्ये पाणी तुंबतं त्यावेळी एक घातक समीकरण असतं आणि ते घातक समीकरण म्हणजे ज्यावेळी समुद्राला मोठं उधाण असते, मोठी भरती असते आणि बरोबर त्याच वेळी जर मोठा पाऊस देखील असला तर मात्र मुंबईमध्ये पाणी साचतं। कारण त्याचे जी मुंबईमधलं पाणी बाहेर फेकण्याची जी पंप हाऊसची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी म्हणजे 3 मीटरपर्यंतच्या ज्या लाटा आहेत त्या जर असल्या तर पाणी साचत नाही आहे। मात्र 3 मीटरच्या वरती जर ह्या लाटा असल्या तर मात्र मुंबईतलं पाणी जो तुंबलेलं पाणी बाहेर फेकणं शक्य होत नाही। म्हणूनच मुंबईमध्ये संपूर्ण मुंबई ही तुंबलेली पाहायला मिळते। कॅमेरामन विक्रमसह विनय म्हात्रे, साम टीव्ही, मुंबई।